उंदीर मामा की जय। आजचा व्लॉग आहे सत्यनारायण महापूजेचा। तर आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये आणि सत्यनारायणची पूजा आहे तिथे। तर आपण आता पाहणार आहोत तिथली पूजाविधी। सेक्टर 10 गणपती मंडळामध्ये आज होती सत्यनारायणची पूजा आणि पूजेला बसणार होते प्रतीक आणि प्रियाची जोडी। ब्राह्मण काका आधीच येऊन बसलेले होते आणि गणपती बाप्पाचे दर्शन करून आता सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात होणार होती। तर पाहूया आपण आजचा हा सत्यनारायणचा व्लॉग। तर आता प्रतीक आणि प्रियाची गाठ बांधण्यात येते आणि यानंतर सुरुवात होते ती पूजेला। सुंदर अशी पूजा मांडली होती। बाजूला छान शंकराच्या पिंडीचा देखावा होता आणि आमच्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशन मध्येही शंकरच होते। सेक्टर 10चे सगळे मंडळी येथे सत्यनारायण पूजा ऐकण्यासाठी जमा झालेली होती। मुलं बाळ असतील सर्वांची नावं घ्यायची मनामध्ये। श्रुतिः स्मृतिः पुराणोक्तः पुण्यः। सिद्धिविनायक भगवान की जय। नमस्कार नमज करोमि सिद्धिविनायक भगवान की नमस्कार नमज करोमि। तुम्हाला शुभम भवतु कल्याणम आरोग्यम धनसंपदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते दीपसदेवताय नमो नमः। तिलदीपाय नमः घृतदीपाय नमो नमः। नमस्कारान् नमज करोमि दीपसदेवताभ्यो नमो नमः। नमस्कारान् नमज करोमि दीपनारायण प्रार्थना नमस्कार नमज करोमि। राष्ट्रभूमि के कर्मभूमि नमः सनातन भूमि नमः। नमस्कार नमज करोमि भूमि देवताय नमो नमः। नमस्कार नमज करोमि। घंटशंकाचं मनामध्ये स्मरण करून घ्या। पांचजन्याय धीमहि पावमानाय धीमहि तन्नो घंटशंकस्मरणाय नमो नमः। नमस्कार नमज करोमि स्मरणाय नमो नमः। नमस्कार नमज करोमि घंटस्मरणाय नमो नमः। नमस्कार नमज करोमि देवताभ्यो नमो नमः। नमस्कार नमज करोमि घंटस्देवताभ्यो नमो नमः। प्राशंकस्मरणाय पांचजन्याय धीमहि पावमानाय धीमहि तन्नो शंक प्रचोदयात् शंक देवताभ्यो नमो नमः। नमस्कार। ओम गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र धनया शर्मणवती वेदिका क्षिप्राणवेत्रवती महासुवर्णदे घाता गया गंडकी पूर्णान पूर्णजलि समुद्र सरिता स्नानं सदा मंगलम। देवताभ्यो नमो नमः। शुद्धवालस्मि देवताः। ओम पवित्रो पवित्रो वा सर्वावस्था निरिपति गुंहवा महे बसो मम आवजानिद्वासकृतं। गौरी गणेशाय नमो नमः। ध्यानार्थी आवनार्थी दर्पयामि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर दक्षिणा वाहून द्यायचं तुम्हाला परदक्षिणा धरून ठेवा। ओम शांताकारं भुजंग। ओम एताब्बानसि महिमा ध्वजांशपुरुकः पादसविषवा भूतानि प्रारसमृतं द्वे पाद्यो शुद्धं सर्वप्रियामि पाद्येश्वरगेनं सर्वप्रियामि पाद्येश्वरगेनं सर्वप्रियामि शुद्धार्थे नमो नमः। शुद्धं सर्वप्रियामि। याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचंय तुम्हाला। हळदी कुंकू व्हा त्याच्यामध्ये। स्नानं पंचामृते स्नानांतरे नमो नमः। पंचामृत स्नानांतरे नमो नमः। शुद्धो पंचामृत स्नानं सर्वप्रियामि पंचामृत स्नानांतरे नमो नमः। 5 वेळेस पंचामृत वाहिल्यानंतर 2 पळ्या चांगलं पाणी गणपती बाप्पांना 1 पळी पाणी व्हायचं। नंतर सध्या भगवंताला 1 पळी पाणी व्हायचं आहे। इथे कोण वाहणार? हो, 1 पळी चांगलं पाणी वा। शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानांतरे नमो नमः। लंबोदर गिरिजा नंदना पायी पैंजन वाजती ऋणा जुना पायी पैंजन वाजती ऋणा जुना ऋणा जुना ऋणा जुना वाजती पैंजन ऋणा जुना ऋणा जुना वाजती पैंजन। नाचत यावे गजानना बाप्पा धावत यावे गजानना। देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजानंदना। देवा पूर्ण करी रे मनोकामना बाप्पा पूर्ण करी रे मनोकामना। देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजानंदना। ओम गण गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। श्री गणपती बाप्पा मोरया। ओम गण गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। श्री गणपती बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सिद्धिविनायक भगवान की जय. नमस्कार नमस्कार करू. मी हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तुम्हाला आणि हिनगुरु देवता गणपती हात पुसून घ्यायचं आहे तुम्हाला. ओम कलशाय नमो नमः. पूर्वे दीपं दक्षिणे द्रवे सामवेद पत्र पश्चिमे सामवेदान मसलगंधाल पुष्पाणि समरपर्यामि हिरण्यवक्षां सर्वपर्यामि. काय तुम्ही ते खुर्च्या शेजारी बसा. खुर्चीवरती बसायचंय. खुर्ची घेऊन या. चंदनम सर्वपर्यामि तरुणम देवानाद मोहतीया सरद संस्थिता देवा भगति तो मया सरद संस्थिता देवा भगति तो मया जनत गुह्यतां देवा पुष्प अर्पिता जनत गुह्यतां देवा पत्र अर्पितां जनत गुह्यतां देवा पत्र अर्पितां सकल पत्र पुष्पाणि सर्वपर्यामि नमस्कारान् नमः करोमि. गमजकारान् नमः करोमि. आता श्री नवग्रह देवता पूजनम. बघा इकडे नवग्रहाच्या गुरुजींनी सुपाऱ्याच्या मध्ये मांडलेलं आहे. त्या नवग्रहाचं तिथे पूजन करायचं आहे आपल्याला. हे तुळशीचं पान फुलांच्या पाकळ्या किंवा फुलं घ्या हातामध्ये. नवग्रह देवतांचा प्रार्थना करायची आहे तुम्हाला. ओम ब्रह्मा मुरारी त्रिभ्रांतकारी ब्रह्मा मुरारी त्रिभ्रांतकारी भानुशशी भूमी सुता बुधश्च भानुशशी भूमी सुता बुधश्च गुरुत शुक्र शनि राहु केतवा गुरुत शुक्र शनि राहु केतवा सर्वे ग्रहा शांती करा भ्रवन्तु सर्वे ग्रहा शांति करा भ्रवन्तु. भोला श्री नगर भगवान की जय. सकल पत्र पुष्पाणि सर्वपर्यामि नगर भगवान की जय. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यानि मय प्रभो पूजाश्चैव जानानि पुष्पाणि प्रतिगुह्यताम् सकल पत्र पुष्पाणि समर्पयामि नमस्कारान् नमः करोमि. देवताभ्यो नमः यज्ञोपवीतं समर्पयामि. आता आपल्याला सत्यानारायण भगवानाचं ते मूर्ती ठेवलेली आहे त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे. ते कापूस वस्त्र दिसतंय बघा ते घ्या. पवित्रं बलमस्ततेजः यज्ञपवित्रं समर्पयामि. सुगंधित पुष्पाणि समर्पयामि. तुम्ही गंध लावायचा आहे दादा. ओम तुम्ही लावायचा गंध. तुम्ही ते हळदी कुंकू वाहतील. गंधाची वाटी बघा तिकडे. गणपती बाप्पांना चंदन लावा. अक्षता वाहून द्या. बराबर बराबर. हळदी कुंकू व्हा. अक्षता वाहून द्या. फुलं वाहा. तुळस दुर्वा बेलपत्र सगळं व्हायचं त्या विष्णू भगवंताला. ओम माल्यादिनी सुगंधिने मालत्यानि मय प्रभो पूजा शैव जानानि पुष्पाणि प्रतिगुह्यताम् सकल तुलसीपत्रं सकल पत्र पुष्पाणि समर्पयामि. सकल तुलसीपत्रेण दोन्ही स्थानात पाणी सोडा. पात्रामध्ये दीपं समर्पयामि. पात्र समर्पयामि. आसाद नैवेद्यम. त्या पंचामृतामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे. त्या पंचामृताला पाणी फिरवायचं. नैवेद्य दाखवायचं आहे. आरभक्ष भोजनच नैवेद्यम समर्पयामि. देवाला भात दाखवा. हे बघा असं लहान बाळाला कसं भरवत त्याप्रमाणे देवाला भरवायचंय तुम्हाला. असं 5 वेळेस भरवा. हे बघा देवाला असं दाखवायचं. बघा असं 5 वेळेस भगवंताला दाखवायचंय. क्लॉक वाईज आपल्याला असं जसं आपलं घड्याळ चालले त्या पद्धतीने पाणी फिरवायचं. देवाला असं लहान बाळासारखं भरवा 5 वेळेस. ओम असं नाही करा. ऍक्शन करायची फक्त भरवायची. असं करा. ओम प्राणायो असं नाही दादा. फक्त दाखवायचं. असं दाखवतो ना आपण कोणाला. असं गाठ भरवण्यासारखं दाखवायचं. ओम प्राणायो स्वाहा मपणायो स्वाहां व्याणायो स्वाहां उदानायो स्वाहा. ओम समणायो स्वाहां परब्रह्मणे नमामि पितृपतियामि फल तांबूल दर्श मंत्रपुष्पांजलि सर्वपर्यामि. रक्षाधुण्डिवा शान्ताकारं भुजङ्गणशेनं पद्मनाभं सुरेशं विषबाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गणं लक्ष्मीकान्तं गमननेनं योगविद्यानिगाम्यहं वंदे विष्णु भैरम सर्वलोकेतनाथं सत्यनारायण भगवान की जय. ध्यानार्थ सकल मंत्रोष्पांजलि सर्वपर्यामि.
ओम सत्यानादेवताभ्यो नमो नमः अगरबत्ती पुष्पांजलिं समर्पयामि. बराबर. आता आपल्याला भगवानकडे तुळशी अर्चना करायचं आहे. भगवान ओम वषडकाराय नमः. ओम मृतभव्याय नमः. ओम व्यालाय नमः. ओम बुधात्मनाय नमः. ओम गोविंदाय ओम अर्जिगणाय ओम दमनाय ओम सहस्राय ओम नारसिंहाय ओम श्रीमतये ओम केशवाय ओम पुरुषोत्तमाय सर्वस्मे ओम शरवाय ओम शिवाय ओम विधाय परमलोकाय सत्यसाधनाय ओम निकीकरणाय ओम विषयकरणाय ओम माधवाय ओम महानद्र्याय ओम धात्रये ओम विधात्रये अमरप्रेमाय ऋषिकेशाय वज्रकाराय विश्वकर्मणीय ओम अग्राय ओम लोहिताक्षाय ओम प्राधान्याय ओम प्रधन्याय ओम प्रभृताय ओम पवित्राय ओम ज्येष्ठाय ओम श्रेष्ठाय ओम प्रजापताय ओम हिरण्यगर्भाय ओम भोगभार्याय ओम माधवाय ओम वरसुदनाय ओम अनुत्तमस्याय ओम दुरादर्शाय ओम कृतज्ञायाय ओम कृतये आत्मवतयाय ओम सुरेशाय ओम शरणाय ओम सर्वंगाय ओम वसुमनसये ओम सत्याय ओम सतात्मनाय ओम अस्मिताय ओम समाय ओम सर्वंगाय सर्वविद्याय विश्वसेनाय ओम जनार्दनाय ओम वेदाय ओम वेदविदये ओम अभंगाय ओम वेदंगाय ओम लोकदक्षाय ओम सुरादक्षाय ओम धर्मदक्षाय ओम कृतकृत्याय ओम चतुर्व्यवाय चतुर्दुष्टाय चतुर्भुजाय ओम भोजन विषयाय ओम भोजनाय ओम भोक्त्रिये. आता जय जय रघुवीर समर्थ. गुरुजीकडे जायचं ते वरती ठेवून द्या गुरुजी. बराबर. हातामध्ये फुलं घ्या. सत्यमर ध्यान करा. ओम शांताकारं भुजंगणशेनहं पद्मनाभं सुरेशहं मेषवाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगणं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानिगाम्यहं वन्दे विष्णुवेरं सर्वलोकेतनातुनं. सत्यनारायण भगवान की जय. चरण कमलेन मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. सकलपतिपुष्पांजलि समर्पयामि. नमस्कारान् नमस्करोमि. तू नारळ द्या गुरु. सत्यानारायणचा नारळ तिकडे. बसा तुम्ही खाली. बरोबर. तुम्ही हळदी कुंकुवा. रक्ष रक्ष गणाध्यक्ष त्रिलोक्षा तुई नमः. त्रिद्रमाद्रिविदा कृपादेवी मात्र सिंधुः. कोणी भवानी त्या देवीला, देवीची मनाची गाडी पकडून देवीला जायचं. देवीला गेलं कसं आपण देवीला ओटी भरतो त्या पद्धतीने ओटी देवीला भरायची आहे. साक्षर सभानं मनाला इच्छा करा की आपण देवीला ओटी भरतो अशी मनात भावना करायची आहे. देवीची ओटी भरा. हळदी कुंकू त्याच्यावरती बहा. तुळशीचं पान ठेवा. चला कुलस्वामींचं स्मरण करा. धरून ठेवायचं आहे ओटी. आई कुलस्वामी तुळजा भवानी माते के जय. जगदंबा हो जगदंबा आई भवानी जगदंबा. जगदंबा हो जगदंबा आई भवानी जगदंबा. तुळजापुरी तू जगदंबा कोल्हापुरी तू महाअंबा. तुळजापुरी तू जगदंबा कोल्हापुरी तू महाअंबा. जगदंबा हो जगदंबा आई भवानी जगदंबा. जगदंबा हो जगदंबा आई भवानी जगदंबा. माहुरा श्री रेणुका वणीगड तू सप्तशृंगा. माहुरा श्री रेणुका वणीगड तू सप्तशृंगा. जगदंबा हो जगदंबा आई भवानी जगदंबा. जगदंबा हो जगदंबा कुलस्वामिनी तू जगदंबा. छंद तुझा लागला ग अंबाबाई. नाद तुझा लागला. छंद तुझा लागला
ग अंबाबाई नाद तुझा लागला सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग शंकराशी सारे पाट अंबाबाई खेळ ग शंकराशी सारे पाट अंबाबाई खेळ ग डाव कोणी जिंकला ग अंबाबाई छंद तुझा लागला भक्ती तुझे लागली ग अंबाबाई गोडी तुझे लागली भक्ती तुझे लागली ग अंबाबाई गोडी तुझे लागली बोला कुलस्वामिनी तुळजाभवानी माते की जय. सांगितलं आहे की आपल्या 3.5 शक्तिपीठांचं पूजन करायला सांगितलं. बघा सांगतो, तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका आणि अर्धशक्तिपीठ जे सांगितलं आहे वनीगडची सप्तशृंगी असे 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात आहे. टोटल 16 प्रमुख शक्तिपीठ आहे जे काय भारतात आहे आणि एकूण शक्तिपीठ भारतात किती माहिती का 51 शक्तिपीठे देवीचे आपल्या भारतात आहे. त्यातले 16 प्रमुख आहेत, त्यातले 3.5 शक्तिपीठे महाराष्ट्रात आहे. म्हणून ज्या क्षेत्रात आपण राहतो त्या महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्र 3.5 शक्तिपीठाचं पूजन आपल्याला करायला सांगितलं गेलं आहे. आपली कुलस्वामिनी तुळजाभवानी असली तरी पण त्या शक्तिपीठांचं देवीचं पूजन इथं करायला सांगितलं गेलं आहे. म्हणून त्या देवीचं आपण तिथे उलटी भरून घेतलेली आहे. असल्यामुळे स्वर्ग मनुष्य लोकात आणि भारतात आले आणि या मृत्यू लोकात आणि विविध प्रकारचे दुःख भोगीत आहे. असा काहीतरी भगवंत विष्णू, भगवंत तुम्ही आम्हाला सांगा. नारायण आले, भगवंता तुझ्यावर माझी प्रेम असल्यामुळे या स्वर्ग मनुष्य लोकात व कोणाला माहित नसलेला महापुण्यव्रत मी तुला सांगत आहे. या व्रताला सत्यासेवत असे म्हणले जात आहे. याला विधिपूर्वक केले जात असतात. याची जी काही इच्छा पडेल किंवा श्रवण करील त्याचे पापे नाशी होतात, त्यात काही शंका नसते. आणि तो तीर्थप्रसाद वगैरे द्यायला सांगितला भगवंताला. केळी, दूध, तूप, साखर, गव्हाचा रवा केलेला प्रसाद तो सभाप्रमाणे सभा इच्छेनुसार 1.25 किलो, 1.25 पावशे, 1.25 किलो प्रमाणे तो खरेदी करावा आणि भक्तांत सत्ता भगवंताला तो प्रसाद अर्पण करावा. आपल्या बंधुभावासह, परिवारासह, मित्रासह तीर्थप्रसाद घ्यावा. सर्वांसह भोजन करावे. नंतर गायन नृत्य करावे आणि पूजा देवळात पवित्र जागी करावी. नदीच्या काठीची पूजा करावी. देवळात पवित्र ठिकाणी जागी करावी. अशा सत्यांची पूजा सांगितली. या ठिकाणी सत्यांचा प्रथमाध्याय पूर्ण झाला. श्रीराम जय राम जय जय राम हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सत्यनारायण भगवान की जय. भिक्षा मागण्या सिद्धसे तो खूप दुःखी होता. म्हणून भगवंताला त्याची दया आली म्हणून त्यांनी त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला. हे ब्राह्मणा, तू रोज फिरतोस हे मला सर्व सांग. माझी अज्ञा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, ते तू मला सांगा. असे ऐकून मी ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज फिरतो. काही गरजेची नसती करण्याचा उपाय असेल तर कृपा करून भगवंत तुम्ही आम्हाला सांगा. असे भगवंताचे भाषे पण भगवंत म्हणाले, हे भगवंत सत्याचं पूजा तू ते कर, त्याने सगळ्या दुःखातून मुक्त होशील. असे सांगून त्यांना सगळं विधान पूजेत सांगितलं, सगळं व्रत समजून सांगितलं. आणि ते ब्राह्मण तिथे मृत्यू झाले. ते मृत्यू झाल्यानंतर त्या भगवंताला त्या ब्राह्मणाला रात्री निद्रा लागली नाही. सकाळी उठून जे काय भिक्षा मला मिळेल त्याने भगवंत सत्याचे पूजन करील असा मानसिक त्यांनी निश्चय करून घेतला. निश्चय करून दरिद्राने मुक्त पूर्ण सत्योग लागला आणि सत्याचे दुःख तो प्राप्त झाला. द्रव्य जे काय मिळेल त्यानंतर पिकलेली साखर तू दर सगळं खरेदी करेल. भगवंताचं पूजन करा असा मानसिक तो निश्चय करून रात्री झोपला. परंतु त्याला निद्रा लागली नाही. तो सकाळी उठून मी सत्याचं पूजन करायचं चिंतन करत होता म्हणून त्याला निद्रा रात्री लागली नव्हती. सकाळी उठून तो सकाळी उपमोळी विद्या प्राप्त झाला. या ठिकाणी सत्याचं पण दुसरा अध्याय पूर्ण झाला आहे. श्रीराम जय जय राम हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण भगवान. अशा प्रकारे सत्यनारायणची पूजा संपन्न झाली होती. बाप्पाला नैवेद्यही दाखवला आणि असं छान आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रसादही बनवलेला होता. आता एकीकडे प्रसाद वाढवायला दिला आणि अजून यानंतर आरती झाली. तर आरतीचा जो व्लॉग आहे तो आपण लाईव्ह घेतलेला आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. मी याखाली त्याची लिंक टाकते. त्यानंतर सर्व भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले आणि प्रिया आणि प्रतीकनेही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर
त्यानंतर मग सगळ्यांनी प्रसाद घेतला. ताट तयार केले आणि आता आम्ही सगळ्यांनी मिळून बियाची ओटी भरणार होतो. दोघं कसं उभारणार? आई सारखी सासू मिळायला भाग्य वाटतं बघ, किती काळजी घेतात तुझी. आणि प्रिया आमची किती हसली बघा. पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी, पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी, प्रतिग्रामांमुळे आली आयुष्याला गोडी. कार्तिकी पंढरीची वारी, प्रियाचं नाव घेतो रामकृष्ण. प्रिया आणि प्रतीकने छान उखाणा घेतला आणि आता मी त्या दोघांची गाठ सोडते आणि गाठ सोडल्यानंतर मलाही उखाणा घ्यायचा आहे. तर आमचं सगळं मैत्रिणींचा हशी मजाक चालू होती आणि मी एक छानसा उखाणा घेतलेला आहे. तर आता माझा उखाणा आपण ऐकूयात. चांदीच्या ताटात हळदी कुंकवाचा काला, सत्यनारायण देवासमोर भागवतरावांचे नाव घेते, येथे सुवासिनींचा मेळा. पायात पैंजण चालू गणेश उत्सव सत्यनारायणच्या पूजे दिवशी. या पुढे या 5 जणीने हात लावा. 5 जणीने हात लावा. हो लावा. या पद्धतीने पूजा संपन्न झाली, आरती झाली आणि काकांचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही आता घरी निघालोय. आम्ही सगळे घरी आलो होतो आणि सुंदर असं जेवण ठेवलं होतं. तर पुलाव राईस, लाडू, कोशिंबीर, तसेच बाप्पाच्या नैवेद्यासाठी पुरणपोळीचाही नैवेद्य केलेला होता. मस्त आमटी भातही होता. तर काकाही घरी जेवायला आलेले होते. त्यांचं जेवण झालं. त्यांचा असा छान आदर सत्कार केला आणि त्यांना दक्षिणा देऊन त्यांना सन्मानित केलं. यानंतर त्यांच्यासोबत सगळ्यांनी एकत्रित असे छान फोटोही काढले आणि त्यांचे दर्शन घेतले. आता काकांना निरोप दिल्यानंतर आमचे जेवण बाकी होते. आता आम्ही जेवायलाच बसणार होतो. तर यांचे असे छान छान फोटोही काढले. खूप दिवसांनी असं एकत्र आलो होतो.
काही कार्यक्रम असेल तर असे छान एकत्र येऊन सगळेजण धमाल करतात. तर यांच्या गप्पाही चालू होत्या आणि आता आम्ही मस्त जेवायला बसलोय सगळे आणि छान असं जेवणावर आम्ही सगळ्यांनी मिळून ताव मारलाय आणि खूपच सुंदर असं जेवण झालं होतं. तर मला व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. कमेंटच्या खाली लाईक करा, लाईकच्या खाली कमेंट करा, कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन आहे ते प्रेस करा. मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पातळी हे रंभागनायका गजमुखा भक्त बहु तोषवी पुंडलिक भगवान की श्री सत्यनारायण. गणपती बाप्पा मोरया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, हाईप करा. धन्यवाद.